सिंहस्थ नगरी नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आज आगमन होणार आहे आणि या आगमनानिमित्त संपूर्ण नाशिक नगरी सज्ज झालेली आहे, भगवीमय झालेली आहे, मोदीमय झालेली आहे। मी सध्या तपोवन मैदानात आहे आणि या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भव्य दिव्य अशी सभा होणार आहे। या सभेची पूर्ण तयारी झालेली आहे। हे व्यासपीठ आपण या ठिकाणी पाहतोय, भव्य दिव्य मोठं असं व्यासपीठ या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे। फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी संपूर्ण भारतातून या ठिकाणी युवा वर्ग एकवटणार आहे आणि त्याची सगळी प्रात्यक्षिका आपण या ठिकाणी पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत 12 केंद्रीय नेते, त्यासोबतच महाराष्ट्रातील अख्खं मंत्रिमंडळ या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि ही सगळी दृश्य जर पाहिली तर आपल्या लक्षात येतं की किती भव्य दिव्य विशाल असा हा संपूर्ण सोहळा होणार आहे। कुंभनगरी म्हणून नाशिक ओळखली जाते आणि त्याच अनुषंगाने आपण या ठिकाणी पाहतोय की संपूर्ण नाशकामध्ये आज बॅनर्स, पोस्टर्स पाहायला मिळतात। भगवमय वातावरण झालेलं आहे। या ठिकाणी मल्लखांब ठेवण्यात आलेले आहेत। रंगारंग कार्यक्रम, युवकांचे कार्यक्रम जे आहेत, नृत्यांचे कार्यक्रम, त्यासोबत इतर कार्यक्रम या ठिकाणी केले जातील आणि याचे प्रात्यक्षिक जे आहे ते लोकांना दाखवलं जाईल। यासोबतच मी माझा कॅमेरामॅन योगेश गुरवलाही सांगेन की या सगळ्या खुर्च्या दाखवाव्यात म्हणजे लक्षात येईल की हे पंडाल किती मोठं आहे, किती भव्य दिव्य या ठिकाणी सभा होणार आहे। जवळपास 20,000 लोक बसतील अशी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण ऐकायला जावं, यासाठी पाहायला मिळावं, यासाठी विविध ठिकाणी LED स्क्रीन्ससुद्धा लावण्यात आलेल्या आहेत। डी तयार करण्यात आलेला आहे आणि यामध्ये कुणालाही जाण्याची परवानगी सध्या तरी देण्यात आलेली नाही आहे। ही सगळी दृश्य जर आपण पाहिली तर पोलिसांचा मोठा बंदोबस्त या संपूर्ण परिसरामध्ये पाहायला मिळतो। ठिकठिकाणी पोलिसांचे जे जवान आहेत ते आपल्याला उभे ठाकलेले पाहायला मिळतात। कोणीही निषेध नोंदवू नये याची विशेष दखल या ठिकाणी घेतली जाते। कार्यक्रमाला गालबोट लागू नये याची देखील दखल या ठिकाणी घेतली जाते। आजचा कार्यक्रम नेमका कसा होणार आहे? नाशिक कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे, द्राक्षांसाठी प्रसिद्ध आहे, त्यामुळे या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून नाशिकला नवीन वर्षाचं काही गिफ्ट मिळणार आहे का, शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे का, हे पाहणं महत्त्वाचं जरी असलं तरी देखील आजच्या या सभेच्या माध्यमातून लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते फुटतोय का, हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल। कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।